आजची कथा आहे अस्तित्व नसलेला पाहुणा. ही कथा एका खऱ्याखुऱ्या गूढ परंपरेवर आधारित आहे, पण बऱ्याच लोकांना तिची माहिती नसते. तर आता आपण कथेला सुरुवात करणार आहोत. कोकणातल्या नांदगाव भागात एक मान्यता आहे. रात्री 3 ते 4 या वेळेत तुमच्या घराच्या दरवाजावर टकटक झाली तर ते नेहमी माणूस नसतो. हे फार कमी लोकांना माहीत असतं. ते म्हणतात तो येतो ज्याला गावात अस्तित्व नसलेला पाहुणा म्हणतात. त्या गावात एक मुलगी होती, सई. तिला भूगर्भशास्त्र शिकायचं होतं, म्हणून ती गावातल्या जुन्या घरात काही दिवस राहायला आली. घरात सगळं ठीक होतं, पण पहिल्याच रात्री 2:15 वाजता दारावर टकटक झाली. ती दचकली. तिने विचार केला कदाचित वारा असेल, पण दुसऱ्या दिवशी शेजारच्या आजीने चौकशी केली. रात्री टकटक झाली का? दार उघडले नाहीस ना? सईने विचारलं. अहो का बरं? कोण येतं का रात्री? त्या आजीने फक्त एकच वाक्य सांगितलं. तो पाहुणा दार उघडावं असं वाटायला लावतो, पण दार उघडलं की घरातलं काहीतरी तुमच्यासोबत जातं. सईला वाटलं की जुन्या लोकांच्या गोष्टी असतील. दुसरी रात्र. रहस्य आणखी घडत. 3:15 वाजता पुन्हा टकटक. यावेळी 3 वेळा टक टक टक. पण यावेळी एक वेगळाच भयान झालं. दारावरची सावली दाराच्या खालील फटीतून दिसत होती. पाय जमिनीवर नव्हते, जरा हवेत तरंगत होते. सईच्या अंगावर शहारे आले, पण तिने दार उघडले नाही. तिसरी रात्र. त्या पाहुण्यांचे शब्द. रात्री 3 वाजता दारावर टकटक झाली नाही, पण आवाज आला. माझं नाव घेशील तर मी आत येईन. सई सुन्न झाली. तिने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या टेबलावरची वही स्वतः उघडली आणि त्यात एक शब्द लिहिला होता. ओळख. गावच्या खऱ्या अर्थाने रहस्य. सकाळी सई गावातल्या पुरातन नोंदी तपासायला गेली. तिथे जिला ते समजलं ते अंगावर काटा आणणारं होतं. 150 वर्षापूर्वी गावात एक मनुष्य राहत होता. तो कोणालाही दिसत नसे. त्याचं नाव, त्याचं अस्तित्व, त्याची कुठलीही नोंद नव्हती. फक्त लोक म्हणायचे की तो जिथे असतो तिथे एखादे मनुष्य ओळख विसरतो. गावात 3 ते 4 वेळेला तो फिरत असतो. जो दार उघडतो त्याला दुसऱ्या दिवशी स्वतःचं नाव विसरतं. अनेक नोंदी गायब होण्याचं कारणही तोच म्हटलं जायचं. म्हणून गावाने एक नियम केला होता. रात्री 3 वाजता दार उघडायचं नाही. त्या रात्री सईने तिच्या रेकॉर्डिंग कॅमेऱ्याची सेटिंग लावली. 3 वाजता कॅमेऱ्यात दिसलं की एक धूसर आकृती दारासमोर उभी आहे, पण चेहरा नव्हता. चेहऱ्याच्या जागी धुक्यासारखे वलय होते. सईला आवाज आला. तुझं नाव काय? विसरून दे मला. अचानक दार आपोआप थोडं सरकलं. सईने शक्य तितक्या जोरात ते बंद केलं आणि मंत्र पुटपुटत बसली. शेवट. पण प्रश्न अनुत्तरितच आहे. दुसऱ्या दिवशी सगळं शांत, पण सईने कॅमेरा तपासला तेव्हा आढळलं. रेकॉर्डिंगच्या शेवटच्या फ्रेममध्ये ती आकृती गायब झाली आहे, पण वहीच्या पानावर एक नवीन शब्द लिहिला होता. पुन्हा. याचा अर्थ असा की तो पाहुणा पुन्हा येणार आहे आणि ज्याला त्याचं बोलणं ऐकू आलं त्याच्याकडे नेहमीच परत येतो. ही गोष्ट अजूनही गावात कुणी मोठ्याने बोलत नाही, कारण म्हणतात ज्याने ती कथा ऐकली तो कधी ना कधी 3 ते 4च्या मध्ये टकटक ऐकतोच. तर मित्रांनो, कशी वाटली ही एक रहस्यमय कथा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जरी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच रहस्यमय कथा, काही प्रेमाच्या कथा आपण आपल्या चॅनलवरती ऐकू शकता. तर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या कथेमध्ये एवढंच. तर उद्या भेटू पुन्हा नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.